श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय। लीळा नंबर 20। इंद्रभटाला विधीपूर्वक वस्त्रदान। इंद्रभट दौलताबादला गेले होते। तेथे त्यांना पुन्हा खरुज झाली। मग गावाला आले। खरुजेवर लावण्यासाठी तेल तयार केले। मनात असा विचार केला, सर्वज्ञांच्या दर्शनाला जाऊ, मग तेथेच तेल लावू। मग सर्वज्ञांच्या दर्शनाला आले। सर्वज्ञांचे दर्शन झाले। एके दिवशी सर्वज्ञांना सकाळचा पूजा वसर झाल्यानंतर इंद्रभट अंगाला तेल लावून गुंफे पुढच्या खडकावर कोवळे ऊन घेत बसले होते। सर्वज्ञ पडवीत आसनावर बसले होते। सर्वज्ञांनी त्यांच्याकडे कृपादृष्टीने पाहिले। सर्वज्ञ म्हणाले, बाई, परमेश्वर पुरावून जे वस्त्र आणले आहे ते आणा, पाहू इकडे। बाईसा गेल्या, वस्त्र आणले, सर्वज्ञांच्या श्रीकरी दिले। सर्वज्ञांनी श्रीकरात घेतले, श्रीमुकुटावर ठेवले, उकलून पांघरले, दुसरी बाजू उकलून पुन्हा पांघरले, उजव्या मांडी खाली घातले, डाव्या मांडी खाली घातले, मग दोन पदरी चौपदरी केले। मग त्या श्रीचरणावर ठेवले, त्या श्रीचरणावर ठेवले। सर्वज्ञांनी सर्व अवयवांचा संबंध दिला, श्रीमुकुटावर धरले। हे करीत असताना सर्वज्ञ इंद्रभटाकडे पाहत होते। भट्टोबासांनी विचारले, जीजी, असं काय पाहत आहात? सर्वज्ञ म्हणाले, पाहत आहे एकाकडे। भट्टोबास म्हणाले, जीजी, इंद्रभटाकडे पाहत आहात काय? सर्वज्ञ म्हणाले, होय, त्यांच्याचकडे। जीजी, तरी इंद्रभटाला वस्त्र दान द्यायचे आहे काय? सर्वज्ञ म्हणाले, होय, त्याला द्यावे अशी आमची प्रवृत्ती। जीजी, तरी इंद्रभटाला बोलवू? सर्वज्ञ म्हणाले, जा बोलवा। भट्टोबास म्हणाले, इंद्रभटो, धावा धावत या। सर्वज्ञ तुम्हाला वस्त्र प्रसाद दान देतात। इंद्रभट आले, दंडोते घातले, श्रीचरणा लागले, मग नम्रतेने सर्वज्ञांजवळ बसले। सर्वज्ञ म्हणाले, इंद्रिया, हे वस्त्र कसे आहे ते तुम्ही जाणता का? जीजी, आपण जर जाणीव करून दिली तर जाणता येईल। सर्वज्ञ म्हणाले, आम्ही हे वस्त्र श्री प्रभूंना पाठविले, त्यांचा सेवा संबंध झाला, तेथून आमच्याकडे आले, मग आमचा सेवा संबंध झाला, त्यामुळे हे झाले। हे तीर्थासारखे नमस्कारणीय अशी ही वस्तू तुम्हाला दिली तर काय कराल? ते म्हणाले, जीजी, हे सर्वज्ञांनीच सांगावे। सर्वज्ञ म्हणाले, तुमच्या जवळ देवपूजा आहे? जीजी, आहे। सर्वज्ञ म्हणाले, तर आधी येथे एक पुष्प व्हावे, हे देखिले तैसे आठविजे, येतो नमस्कार कीजे, सकुत सेविजे, अति यत्न कीजे। आम्ही तुम्हाला ही वस्तू प्रसन्न होऊन दिली, त्याची आठवण करून त्याला नमस्कार करीत राहा, पण रोज नमस्कार न करता 3 दिवसात एकदा नमस्कार करा, अति प्रयत्नाने याचे रक्षण करा। अशा रीतीने सर्वज्ञांनी इंद्रभटाला वस्त्र प्रसाद दान दिला। नंतर तो वस्त्र प्रसाद नमस करण्याकरिता संपूर्ण परमार्गी आला। श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय।